ज्या तरुणाला 50, 40, 35 हजार पगार आहे का नाही, त्यांना सगळं 10 गायांचा गोठा करायचा, 50,000 तुम्हाला आरामशीर राहतील. दर किती पण असू दे. जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, वडिलोपार्जित जमीनही करायला तयार नाही, अशा तरुणांनी कसा व्यवसाय सुरू केला पाहिजे? स्वाभिमानानं जीवन जगा, आनंदी जीवन जगा. दुसऱ्याच्या पायाखालचं मांजर होण्यापेक्षा मालक झालेलं कधी चांगलं. धंदा तुमचा सेट होतोपर्यंत तुम्ही जॉब करा. ज्यावेळी धंदा सेट होईल त्यावेळेस तो सोडून द्या ना. जर अगदी मोठ्या कंपनीचा का खासगी कंपनीचा जनरल मॅनेजर जर झाला तर तो गडी चालला, त्याला मालकाकडूनच पगार घ्यावा लागतो महिन्याला. 15 पासूनच तसं चालू आहे स्टेप बाय स्टेप. पण 2017-18 पासून जास्त जोमानं व्यवसाय चालू केला. जसा गोठा बनला तसा एकदम जोमानं व्यवसाय चालू केला. तसं वातावरणाचा प्रभाव त्या गायांवर पडू नये म्हणून गोठ्याची पाणी व्यवस्थित करायची. अहो म्हटलं काय, एका गाईला 10-10 हजार रुपये वर्षाला घालवणारे पशुपालक आहेत. आजार होऊ नये म्हणून आम्ही उपचार करतो. आजार झाल्यानंतर 1000 डॉक्टर येतात. सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव अनिल दिलीप अभंग, मुक्काम पोस्ट विटणी, तालुका पलटण, जिल्हा सातारा. म्हणतात ना, बोललं त्याची माती सुद्धा विकते नाही, बोललं त्याचं गहू सुद्धा विकत नाही. तर शेतकऱ्यांना दुधाचं तुम्ही विक्री कशी करताय त्याच्या पण तुमचा नफा ठरणार आहे. तुम्ही बॉटल पॅकिंग करून विका, बाय प्रॉडक्ट करून विका, सगळ्या गोष्टी करून विका ना. ज्याला परवडत नाही ना, ज्याचा खर्च काही केले तरी 25 रुपयाच्या आत येत नाही उत्पादन खर्च, त्यांना बाटलीमध्ये विका ना, बॉटल पॅकिंग करून, किंवा एखादं पनीर करून विका, श्रीखंड करून विका. बरोबर, म्हणजे या गोष्टी आहेत ज्या तुमच्या हातात आहेत. तुम्ही यामध्ये उतरून तुम्ही नफा वाढवू शकता. हो, कधी पण नक्कीच. बरोबर. आता आजारपणाचं कसं शेड्यूल असतं आपलं, म्हणजे की कुठल्या लसीकरण करता, काय करता आपल्या सगळ्यात महत्वाचं, आजार होऊ नये म्हणून आम्ही उपचार करतो. आजार झाल्यानंतर 1000 डॉक्टर येतात. शेतकऱ्यांना काय केलं पाहिजे, आजार होऊ नये म्हणून उपचार केले पाहिजे. ठीक आहे, आता धरून चाल ऑक्टोबर महिन्याच्या FMD ची लसी, त्या लसी टोचून घ्यायच्या, कारण की फुकटच असते, शासनाची असते ती, 5-5 रुपये एका वेळेला असते. पण त्याच्या पण अगोदर ज्यावेळेस असा थोडासा चाहूल लागते की थंडी, थोडीशी ह्युमिडिटी वाढायला लागली, थंडी वाढायला लागली, त्यावेळी चुन्याची पावडर सगळ्या गोठ्याच्या कडनं टाकायची, सगळ्या दावणीत टाकायची. आता आमचा तर सगळ्या टाक्यांना चुना दिलेला असतो, त्याच्यामुळे तो काही विषयच नाही. ह्या पूर्व गोष्टी, म्हणजे ते म्हणतात ना, पूर्व नियोजन करणं गरजेचं आहे. आणि माझं तर म्हणजे आजारापेक्षा होऊ नये म्हणून उपचार करणं. आणि माझं काय काय आजार असे येतात, आमचे पशुपालक मित्र आम्हाला फोन करतात की आमच्या गाईला एक जणांनी फोन केला की ॲमाप्लाझ्मा झालाय. आता मला एक्झॅक्ट अजून त्याचा उच्चार पण करता येणार नाही. म्हणलं अजून मी शब्दच ऐकला नाही तर मी सांगणार काय. म्हणजे आज अशी कंडिशन पाहिजे की आपल्याला आजार जनावराला काय हे सुद्धा माहिती नाही पाहिजे, इतकं व्यवस्थापन आपलं चांगलं पाहिजे. बरोबर, म्हणजे की आजारपणाचा जर आधीच प्रतिबंध केला तर निश्चितच पुढे येणार खर्च टाळता येईल. हो नक्कीच. अहो म्हटलं काय, एका गाईला 10-10 हजार रुपये वर्षाला घालवणारे पशुपालक आहेत. आता आमच्या गोट्यात फक्त 10,000 रुपये, 8 ते 10,000 रुपये AI सहित ह्याला जाते, डॉक्टरला जाते. मी पहिल्यापासून काय सांगतो, धंदा करायचा आहे कोणासाठी, पशुखाद्यवालीसाठी करायचा आहे, डॉक्टरसाठी करायचा आहे, मिनरल मिक्सरवालीसाठी करायचा आहे, का स्वतःसाठी करायचा आहे. हो, आज जर तुम्ही 10-10 किलो पशुखाद्य घालत असाल तर तुम्ही त्या पशुखाद्याच्या कंपन्या मोठ्या करताय. महिन्याला जर 3-3 बॅगा मिनरल मिक्सर वापरत असाल तर ते कंपन्या मोठ्या करताय तुम्ही. तुम्ही चांगल्या चाऱ्याकडे लक्ष द्या, स्वच्छ पाणी पाजा. आणि सगळ्यात महत्वाचं, दूध धंद्यातलं म्हणजे मेन आजाराला प्रतिबंध घालणार असेल तर ते पाणी. आपण एक लक्षात घ्या, आपण कुठे गेल्यानंतर बऱ्यापैकी पाणी पित नाही, बाहेरचं बिस्लरी घेतो. का घेतो तर आपण आजारी पडू नये. मग ते जर पाणी, स्वच्छ पाणी जर जनावरांना दिलं तर गाय आजारी पडत नाही. आज आमच्या प्रत्येक टाक्यांना इतकं चुना दिलेला आहे, इतकं स्वच्छ पाणी असतं. आमच्या घरातल्या पाण्यात घाण असेल पण त्या पाण्यात घाण नसते इतकं. आणि प्रत्येक सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला पाणी चेक केलं जातं. खराब चेक करतो, सगळं पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आम्ही. म्हणजे पूर्ण निर्जंतुक, स्वच्छ, शुद्ध आणि कॅल्शियमयुक्त पाणी त्या जनावरांना देतो, का तरच जनावरांचं आरोग्य आहे ना. बरोबर बरोबर. आता म्हणजे की उन्हाळा आहे, आता तुम्ही म्हणताय की दुधाचं म्हणजे की ऍव्हरेज कमी आलेलं आहे गायचं, तर मग तुम्ही काय सिस्टीम केलेलं आहे की बाबा हे सगळं मेंटेन व्हावं, किंवा दुधाचं जो काय ऍव्हरेज रेट आहे आपल्याला तो एक सारखा मिळावा, यासाठी काय केलंय तुम्ही? आता कसं होतं हो का, सगळ्यात तुम्हाला म्हणलं की ऍव्हरेज कंटिन्युअसली दूध राहण्यासाठी वातावरण कारणीभूत ठरतं. पण वातावरणाला प्रतिबंध म्हणून, जसं तुम्हाला म्हणलं आजाराला प्रतिबंध, आजार होण्याहून आपल्याला उपचार करायचे, तसं वातावरणाचा प्रभाव त्या गायांवर पडू नये म्हणून गोठ्याची बांधणी व्यवस्थित करायची. ज्या त्या भागानुसार, ज्या त्या अँगलनुसार तुम्ही कशी पण करू शकता. बरोबर. माझं एकच सांगते, गोठा असा बांधा की तिन्ही ऋतूला तो गोठा सुटवेल, असं सगळ्यात महत्वाचं. बरोबर. तर आता म्हणजे की जे काय तरुण येत आहेत तुमच्याकडे, तर यांचे बेसिक प्रश्न काय वाटतात तुम्हाला दूध धंद्यातले? सगळ्यात मोठाचा प्रश्न येतोय तो दूध धंद्याचा, दराचा. बर. आज किती आता जे काय आपल्या हातातच नाही. हो, पण माझं एक सांगणं, तुम्ही दर करण्यापेक्षा
म्हणजे कमी खर्चात कसं दूध निघेल याच्याकडे लक्ष द्या ना. माझं एकच उत्तर असतं की कमीत कमी खर्चात कसं दूध निघेल याच्याकडे लक्ष द्या. हा हा सगळ्यात महत्त्वाचं. दर बरोबर. तुम्ही विषय घेऊ नका. उद्या काय मग दर 20 रुपये आला म्हणून काय धंदा बंद करायचा का हा. आपण? हो, अजून 20 रुपये जरी आलं तरी आम्हाला 4-5 रुपये लिटरला 3-4 रुपये राहतीलच की. हा हा, शेवटी म्हणजे तुमच्या दुसऱ्या- खर्चानुसार. हो, आमच्या खर्चानुसार. हम्म. आज हो का तुम्हाला म्हणलं का धंदा करणं एवढं सोपं नाही. हम्म, हम्म. मी म्हणणारी सुद्धा धंद्यात अगदी पणाला लागले. धंदा एकाच माणसासाठी, एकाच पशुपालकाचा टिकणार आहे, तो अनुभवी पशुपालकाचा, आणि कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणाऱ्याचा टिकणार आहे. आज बरेचसे लोक म्हणतात की जसं तुम्हाला म्हटलं धंदा तोट्यात जायला काय कारणीभूत आहेत, हे जे पिशवीतलं दूध पिणारे लोक आहेत ह्यामुळे धंदा तोट्यात गेलेला आहे. मग पशुपालकांना ऐकायचं कोणाचं? ज्याच्या दारात चिरड नाही त्याला सुद्धा ती शेतकरी म्हणतोय आमचा हे गुरु या. का गुरु तुझं जाताना तुला सांगतो जाताना पिशवीतलं दूध घेऊन जातो, त्याला काय कळणार आहे धंद्याचं? तुम्ही त्या गोट्यावर बारकाईने अभ्यास करा. सकाळ उठल्यापासून संध्याकाळपर्यंत प्रत्येक गाईवर बारकाईने लक्ष द्या. गायला काय होते, रहून किती वेळा करते या, कुठल्या गोष्टीत अडचण येते, चालती कशी, त्याचा श्वासोश्वास कसा येतो या, तिच्या पायाची हालचाल कशी या, कासाची रचना कशी, ह्या गोष्टी लक्ष द्या ना. ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याचे उत्तर मिळत जातील. बरोबर. तर आता ज्या काही गायी आहेत तुमच्या, तर तुम्ही म्हणजे एकदम सगळ्या गायी घेतल्या का टप्प्याटप्प्याने वाढत? नाही, टप्प्याटप्प्याने एक 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 गाय घेत. काय विकले पण आता हो का तुम्हाला जसं म्हणलं 8-8 दिवस आमच्याकडे 1-1 रुपया सुद्धा नसतो. म्हणजे कारण की आम्ही व्यवसाय तसं एवढं म्हणजे व्यापाचे एवढं वाढवल्यात की त्यानंतर ते सगळं मॅनेज व्यवस्थित होतंय. पण आज 2 वर्षानंतर आज जो 1 लाख रुपयाचा सर्व्हिसदार जो करू शकला नाही तेवढा आपण एवढं 5 वर्षात केलेलं समाधान आपल्याला मिळणार आहे. म्हणजे 5 वर्ष झालं तुम्ही हा व्यवसाय करताय? हा, तसं व्यवसाय चालू केलेला तसं 2015 पासूनच तसं चालू आहे स्टेप बाय स्टेप. पण 2017-18 पासून जास्त जोमानं व्यवसाय चालू केला. जसा गोटा बनला तसा एकदम जोमानं व्यवसाय चालू केला. बरोबर. आता नोकरी करत होता तुम्ही आणि नोकरीनंतर आता हा व्यवसाय निवडला, तरुणांना काय सांगाल तुम्ही? आज हो का मालक तो जसं मी म्हणतो तुम्हाला, मालक ती मालक आणि गडी ती गडी. अगदी मोठ्या कंपनीचा का खासगी कंपनीचा जनरल मॅनेजर जर झाला तर तो गडीचा आला, त्याला मालकाकडूनच पगार घ्यावा लागतो महिन्याला. आणि साधा शिपाई असेल तर गडीचा आला. सगळ्यात मग तसं आम्ही बाकीच्यांना पगार देतो. म्हणजे मालकात आणि गड्यात हा फरक आहे. आणि आपला विषय झाला आता की जे कंपनीचं बॉस आहे म्हणजे त्या स्वाभिमानी जीवन कशाला जगायचं. आता आमचं वैयक्तिक जीवन स्वाभिमानी आहे. कोणाला अजिबात ते काय म्हणतात त्याला सर ज्या शब्दानं तो धंदा तोट्यात आणला तो शब्द म्हणजे सर आहे. आम्ही स्वाभिमानी जीवन जगतो. म्हणजे स्वतःच्या मनाचं मालक आम्ही स्वतः या. जसं पोरांना माझं सांगणं आहे की तुम्ही 10-15 हजारात जॉब, ठीक आहे, धंदा तुमचा सेट होतोपर्यंत तुम्ही जॉब करा. ज्यावेळी धंदा सेट होईल त्यावेळेस तो सोडून द्या ना. जर तुम्हाला एका गायीपासून महिन्याला 5-6 हजार रुपये राहत असतील तर 5 गायत 25,000 रुपये झाले ना. तर अजून काय पाहिजे तुम्हाला? घरी बसून नुसतं तुम्हाला 25,000 मिळणार आहेत ऍज अ मालक म्हणून. आणि शेतकरी, माझं एक सांगणे, शेतकरी ब्रँड आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना स्वतःला ब्रँड म्हणलं पाहिजे. बघा कुठली कंपनी असू द्या, बारका साधी खेळा तयार करणारी कंपनी असू द्या, ती कंपनी मध्ये आमचा प्रॉडक्ट ब्रँड आहे. तसं शेतकऱ्यांना म्हणलं पाहिजे आमचा गोटा ब्रँड आहे, हे दूध ब्रँड आहे. ब्रँड इज ब्रँड, ते वाक्य पण आमच्या ऑफिसमध्ये, ब्रँड इज ब्रँड. जोपर्यंत शेतकरी स्वतःला ब्रँड बनवत नाही, बघा कीर्तनकार सांगतात शेतकरी राजा आहे. खरंच राजा आहे तो. आज वैयक्तिक माझं जीवन एकदम ह्याच राजासारखं आहे. मस्त सकाळ 11ला का 11-12ला काम झालं की जेवलं की मोकळत झालो. आयुष्यमध्ये 4 चाकी फिरवायची, आनंदी जीवन जगायचं. सुखी 4 माणसात 4 लोकांना बसता येतं, 4 पाहुण्यांच्या कार्यक्रमात जाता येतं. आणि सर्व्हिसदाराला त्या बसच्या मागे लागून सुट्टी दे रे बाबा ह्याच त्याचं 2 दिवस निघून जातात. म्हणजे कुठल्याही कार्यक्रमाला त्याला येता येत नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, आनंदी जीवन जगा. हो का, जीवन एकदाच आहे, हा जन्म एकदाच आहे. तर आनंदी जीवन जगा, स्वाभिमानानं जीवन जगा, आनंदी जीवन जगा. दुसऱ्याच्या पायाखालचं मांजर होण्यापेक्षा मालक झालेलं कधी बी चांगलं. म्हणजे गड्यातून मालकात ही फरक आहे. जनरल मॅनेजर असला तर ते गडीच आहे आणि शिपाई असेल तर गडीच आहे. वारक्या 2 गायचा मालक असेल तरी मालक आहे. येस, बरोबर. तर मग आता म्हणजे की तुम्ही काय सांगाल तरुणांना जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, वडिलोपार्जित जमीनही करायला तयार नाहीत, अशा तरुणांनी कसा व्यवसाय सुरू केला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जसं म्हणलं फर्स्ट पेज काय तर मनाची तयारी. मग तुमच्या खिशात लाखो रुपये येतो पण तुमच्याकडे करण्याची क्षमता नसेल तर त्या पैशाचा पण उपयोग नाही ना. आता आमच्याकडे खिशात लाखो बी नव्हतं, 1 रुपया पण नव्हता, तर आम्ही सगळं कर्ज, त्या देवरूपी माणसाचा उपकार, आमच्या हनुमंतराव संताराम अभंग चेअरमनचं, त्यांच्या रूपाने शेवटी माणसं पण ओळखता आली पाहिजेत ना. किंवा त्या पैशाचा उपयोग पण मोठे बघा जे काय बिझनेसमॅन आहेत अंबानी वगैरे, ते काय म्हणतात 5 रुपयाचं तुम्ही 25 करा, 25चं 50 करा, 50,000 करा, 1000चं 10 लाख करा. पण आज हे त्यावेळी हो का सगळे अंबानी होऊ शकत नाहीत. सगळेच पशुपालक लगेच तुम्ही आज धंद्याला लागवले की दुसऱ्या 2 वर्षात माझ्या 100 गाया होत्या, एवढं सोपं नाही. धंदा आम्ही एवढं कष्ट करतोय, एवढं प्रामाणिकपणानं वागतोय,
तरी फक्त 18-20 गायांपर्यंत पोहोचलोय. 50 आणि 100 गायांचं स्वप्न धरण्यापेक्षा सुखी जीवनात 15-16 गाया, एक वैयक्तिक माझं मत आहे या, ज्या तरुणाला 50-40-35 हजार पगार आहे का नाही, त्यांना सरळ 10 गायांचा गोठा करायचा, 50,000 तुम्हाला आरामशीर राहतील. दर किती पण असू द्या, हा तुमच्या स्किलनुसार तुम्ही जसं तुम्हाला म्हणलं दूध कसं विकताय त्याच्यावर तुमचा नफा वाढत जाणार आहे. डेअरीला घातलं तर ठीक आहे, जनरली आमच्यासारखा नफा राहील. थोडं बाय प्रॉडक्ट केलं तर थोडं अजून राहील. अजून त्यात दुधाला बघा किंवा त्यात ना दगडाला जर लेबलिंग केलं तर दगड सुद्धा सोन्याच्या भावात विकला जातो. शेवटी तुम्ही विकताय कसं त्याच्यावर पण महत्वाचं, ते पण महत्वाचं. मार्केटिंग महत्वाचं. बरोबर.